नमस्कार विद्यार्थी मित्रो, माननीय शिक्षण संचालक पुणे यांच्या शाळा बंद शिक्षण चालू या उपक्रमाअंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सोलापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी व माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत उद्धव शंकर ढेकळे यांच्या प्रेरणेने मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर, आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 इयत्ता 9वी या विषयामधील पर्यावरणीय व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन काळाची गरज आहे या घटकाची माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रो, यामध्ये प्रदूषण म्हणजे काय, पाठीमागच्या इयत्तेवर आधारित प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. तर प्रदूषण म्हणजे काय, तर प्रदूषण म्हणजे मानवी कृती किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जेव्हा पर्यावरण दूषित होतं तेव्हा या प्रक्रियेस प्रदूषण असं म्हणतात. मानवी कृतीमुळं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे जेव्हा पर्यावरणाला बाधा पोचते, ठेच पोचते, तेव्हा किंवा पर्यावरण दूषित होतं त्यालाच प्रदूषण असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी दुसरा प्रश्न असा उपस्थित केला आहे की आपल्या सभोवतालचा परिसर कोणकोणत्या प्रकारे प्रदूषित होतो. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला माहित आहे आपल्या जवळचा जो परिसर आहे तो हवा प्रदूषण, जमीन प्रदूषण म्हणजेच भूप्रदूषण, पाणी प्रदूषण या अशा विविध माध्यमातून तो प्रदूषित होत असतो. निरनिराळ्या प्रकारचे विषारी वायू हवेमध्ये सोडल्यामुळं हवेचं प्रदूषण होतं, सांडपाणी पाण्यामध्ये सोडल्यामुळं पाण्याचं प्रदूषण होतं, जलप्रदूषण त्यालाच म्हणतो आपण. आणि जमिनीवर विविध प्रकारचे घटक, टाकाऊ घटक, कचरा, विविध प्रकारची रसायने टाकल्यामुळे जमीन सुद्धा प्रदूषित होते. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी विचार करा किंवा करून पहा, एक कृती दिलेली आहे. तर तुमच्या वर्गामध्ये कचऱ्याच्या डब्यामध्ये जमा झालेल्या कचऱ्याचं निरीक्षण करायचं आहे आणि कचऱ्याच्या डब्याचं निरीक्षण केल्यानंतर त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये कोणकोणते पदार्थ आहेत याची यादी करायची आहे आणि कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट कशी करता येईल या संदर्भात आपण चर्चा शिक्षकाशी आणि आपल्या वर्गमित्राशी करायची आहे. तर विद्यार्थी मित्र, आपल्या वर्गामध्ये जी डस्टबिन असते, कचरा कुंडी असते, त्यामध्ये कोणकोणते पदार्थ असतात याची तुम्हाला माहिती आहे. कागद असतील, कागदाचे कपटे असतील, पेन्सिलचे तुकडे असतील, खोडरबरचे तुकडे असतील, पेनचे रिफिल्स असतील किंवा तुमच्या पिण्याच्या बॉटल्स ज्या खराब झालेल्या असतील त्या टाकून दिलेल्या असतील, खडूचे तुकडे असतील, मातीचे कण असतील. तर अशा प्रकारे विविध घटक त्यामध्ये असतील, याची आपण चर्चा करायची आहे. आपल्या घराच्या कचऱ्याबाबत म्हणजेच असे करता येईल का, घरामध्ये कोणकोणता कचरा निर्माण होतो याची यादी करता येईल का, तर आपल्याला विद्यार्थी मित्रो करता येईल का, तर येईल. तर या ठिकाणी 2 छायाचित्र दिलेले आहेत विद्यार्थी मित्रो आपल्या पुस्तकामध्ये. तर अ आणि ब हे 2 छायाचित्र दिलेले आहेत. तर या छायाचित्रामध्ये प्रामुख्याने कोणता फरक दर्शवतोय, तर अ छायाचित्र हे दुर्गंधीयुक्त आहे, कचरा इथंचता पडलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणचं वातावरण हे आपल्याला दूषित वाटतंय, घाणेरडं वाटतंय. आणि ब या ठिकाणी स्वच्छता आहे, स्वच्छ वातावरण आहे, त्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी आल्हाददायक वाटतंय, प्रसन्न वाटतंय. म्हणूनच आपल्याला पुन्हा एकदा घनकचरा म्हणजे काय याची माहिती घ्यायची आहे. तर मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून अनेक टाकाऊ पदार्थ तयार होतात, त्यांना घनकचरा असं म्हणतात. मानवाच्या विविध कृतीतून जे बाहेर नकोशे असलेले टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांना आपण घनकचरा असं म्हणतो. या कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली तर हा एक मौल्यवान ऊर्जेचा स्रोत ठरू शकतो. विद्यार्थी मित्रो, जो घनकचरा तयार झालेला आहे त्याची योग्य प्रकारे जर विल्हेवाट लावली तर आपल्याला तो ऊर्जेचा एक स्रोत ठरू शकतो. त्याचबरोबर आपलं जे ऊर्जेची बचत सुद्धा या माध्यमातून पुनर्वापर जर केला, तर काही गोष्टीचा पुनर्वापर केला तर ऊर्जेची बचत सुद्धा आपल्याला
होईल. तर सध्या घनकचरा ही जगासमोर एक प्रचंड मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेली आहे. कारण घनकचऱ्यामुळं पाणी, जमीन, हवा प्रदूषित होऊ लागलेली आहे. त्याचबरोबर घनकचरा ही आर्थिक विकास, पर्यावरणाचा ऱ्हास, आरोग्याच्या समस्या या दृष्टीनं गंभीर बाब म्हणून निदर्शनास येऊ लागलेली आहे. यामुळे पाणी, जमीन, हवा ही प्रदूषित होऊ लागलेली आहे आणि मानवाच्या अधिवासाला, सजीवाच्या अधिवासाला धोका निर्माण होऊ लागलेला आहे. तर विद्यार्थी मित्रो, घनकचरा म्हणजे काय? तर मानवाच्या रोजच्या कृतीमुळे जे टाकाऊ पदार्थ तयार होतात, हे टाकाऊ पदार्थ म्हणजेच कृतीतून जो कचरा तयार होतो तो कचरा म्हणजेच घनकचरा होय. तर हा कचरा एक ऊर्जेचा मौल्यवान स्रोत होऊ शकतो विद्यार्थी मित्रो, त्याची योग्य रीतीने जर विल्हेवाट लावली. परंतु आपण जी छायाचित्र पाहिली, या छायाचित्रामध्ये अप्रमाण जर कचरा जर टाकला येत असता तर पर्यावरणाचं प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होईल, दूषित होईल, आरोग्याच्या समस्या निर्माण होईल. परंतु जर योग्य प्रमाणे विल्हेवाट लावली तर तो ऊर्जेचा एक मौल्यवान स्रोत ठरेल. त्यामुळं प्रदूषणाचं प्रमाण हे कमी होईल. तर या ठिकाणी माहीत आहे का तुम्हाला अशा प्रकारच्या काही माहिती स्रोत या ठिकाणी दिलेले आहेत? तर विद्यार्थी मित्रो, माहीत आहे का तुम्हाला यामध्ये कचरा निर्मिती प्रतिदिवस सर्वसाधारणपणे राज्यातील प्रमुख महानगरामध्ये, मुंबईमध्ये सर्वसाधारणपणे दररोज 5,000 टन इतका कचरा निर्माण होतो. बघा विद्यार्थी मित्रो, मुंबईमध्ये 5,000 टन घनकचरा निर्माण होतो. त्याचप्रमाणे पुणे येथे 1,700 टन इतका घनकचरा निर्माण होतो. त्याचप्रमाणे नागपूर येथे 900 टन घनकचरा निर्माण होतो. तर पुणे येथे 1,700 टन, मुंबई येथे 5,000 टन आणि नागपूर येथे 900 टन इतका घनकचरा निर्माण होतो. 26 जुलै 2005 रोजी जो मुंबईमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती, त्याला एक मुख्य कारण घनकचरा हे होय. कारण हा कचरा पाणी घनकचरा हा साचून बसल्यामुळं पाणी हे ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणीच ते साचून राहिलं. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर आपत्ती निर्माण झाली. 2005 मध्ये साचलेला जो घनकचरा होता हे एक आपत्तीचं प्रमुख कारण ठरलं. त्याचप्रमाणे या ठिकाणी सांगा पाहू, घनकचरा म्हणजे काय? तर मानवाच्या रोजच्या विविध कृतीतून निर्माण झालेले जे पदार्थ आहेत त्याला घनकचरा असं म्हणतात. तर घनकचऱ्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? तर घनकचऱ्यामध्ये निरनिराळ्या घटकांचा, शेतीतील कचरा असेल, घरगुती कचरा असेल, औद्योगिक कचरा असेल, आण्विक कचरा असेल, त्याचप्रमाणे शहरामधील कचरा असेल, खनिज कचरा असेल, इलेक्ट्रॉनिक कचरा असेल, या सर्व कचऱ्याचा समावेश हा घनकचऱ्यामध्ये होतो. तर घनकचऱ्यामध्ये सर्वसामान्यपणे घरगुती कचरा, औद्योगिक कचरा, धोकादायक कचरा, इलेक्ट्रॉनिक कचरा, जैववैद्यिक कचरा, आण्विक कचरा आणि खनिज कचरा यांचा समावेश होतो. तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपल्याला सांगा पाहू, दैनंदिन जीवनामध्ये आपण अनेक पदार्थाचा, वस्तूचा वापर करत असतो. आपल्या वापरात असलेल्या त्या पदार्थाचे, वस्तूचे स्वरूप वेगवेगळे असते. त्यातील काही टाकाऊ असतात तर काही पुनर्वापर करण्यायोग्य असतात. परंतु त्याचा योग्य विनिमय केला गेला नाही तर त्याचा विपरीत परिणाम होतो. तर विद्यार्थी मित्र, आपण काही वस्तू वापरल्यानंतर कायमस्वरूपी टाकाऊ होतात, परंतु काही अशा वस्तू असतात की त्याचा पुनर्वापर करणं शक्य आहे. म्हणून ज्याचा पुनर्वापर करणं शक्य आहे अशा वस्तू आपण वारंवार वापरल्या पाहिजे. त्यामुळे ऊर्जा ही कमी लागेल आणि प्रदूषण ही सुद्धा कमी होईल. इथे एक तक्ता दिलेला आहे विद्यार्थी मित्र, त्याचं काळजीपूर्वक निरीक्षण करून काय लक्षात येतं त्या तक्त्याच्या आधारे हे आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. वर्गीकरणामध्ये घरगुती कचरा दिलेला आहे. स्वयंपाकघरातील वाया गेलेले जे अन्न आहे, फळे असतील, टाकाऊ प्लास्टिकचं कागद असतील, प्लास्टिकच्या पिशव्या, भाज्याचे देठ, फळांच्या साली, पत्र्याच्या वस्तू, काचेच्या वस्तू इत्यादी. त्याचबरोबर औद्योगिक कचऱ्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो? निरनिराळ्या प्रकारचे रसायने, रंग, गाळ, राख, टाकाऊ पदार्थ इत्यादी याचा समावेश होतो.
धोकादायक कचऱ्यामध्ये विविध उद्योगधंद्यातून निर्माण होणारी रसायने, किरणोत्सारी पदार्थ, स्फोटके, रोगप्रसारक पदार्थ इत्यादी यांचा समावेश हा धोकादायक कचऱ्यामध्ये होतो. शेतातील कचऱ्यामध्ये अथवा बागेतील कचऱ्यामध्ये झाडाची पाने, फुले, फांद्या, शेतातील पिकांचे अवशेष, कडब्यांचे बुडखे, जनावरांचे मलमूत्र, त्याचबरोबर कीटकनाशके, विविध रसायने, खते यांचा समावेश हा शेतातील कचऱ्यामध्ये होतो. त्याचप्रमाणे जैववैद्यकीय कचरा म्हणजे दवाखान्यामध्ये, हॉस्पिटलमध्ये निर्माण झालेला कचरा. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे बँडेज असतील, सुया असतील, इंजेक्शन असतील, निरनिराळ्या प्रकारचे अवयव असतील, औषधांच्या बाटल्या असतील, परीक्षा नळे असतील, यांचा समावेश हा जैववैद्यकीय कचऱ्यामध्ये होतो. विद्यार्थी मित्र, त्याचबरोबर शहरी अथवा नागरी कचरा. शहरी अथवा नागरी कचऱ्यामध्ये घरगुती, औद्योगिक व व्यापारी उद्योगधंद्यांमध्ये निर्माण झालेले जे टाकाऊ पदार्थ आहेत, भाजी मार्केटमध्ये भाजी असेल, शिल्लक राहिलेली खराब झालेली भाजी असेल, फळे असतील, मटन मार्केट, त्याचप्रमाणे कॅरी बॅग, काच, धातूंचे तुकडे, सळी, धागे, रबर, कागद, डबे इत्यादीचा समावेश हा शहरी अथवा नागरी कचऱ्यामध्ये येतो. त्याचप्रमाणे आण्विक कचरा. आण्विक कचऱ्यामध्ये अणुविद्युत केंद्र, युरेनियमच्या खाणी, अणुसंशोधन केंद्रे, आण्विक अस्त्र चाचणीची ठिकाणे, येथून बाहेर पडणारी किरणोत्सारी, उदाहरणार्थ ट्रॉन्सियम 90, सीरियम 141, बेरियम 140 या प्रक्रियेतून बाहेर पडलेले जड पाणी. तर आण्विक कचऱ्यामध्ये अणुविद्युत केंद्रामार्फत बाहेर पडणारे जे निरनिराळे जे पदार्थ आहेत, ट्रॉन्सियम असेल, सीरियम असेल, बेरियम असेल, या प्रक्रियेतून सोडलेले जे जड पाणी आहे याचा समावेश हा आण्विक कचऱ्यामध्ये होतो. त्याचप्रमाणे खनिज कचरा. खनितून निघालेले शिसे, आर्सेनिक, कॅडमियम अशा जड धातूंचे अवशेष हे खनिज कचऱ्यामध्ये होतो. तर अशा प्रकारे कचऱ्याचं वर्गीकरण हे निरनिराळ्या प्रकारे घरगुती असेल, औद्योगिक असेल, धोकादायक असेल, शेतातील असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, जैववैद्यकीय, शहरी, आण्विक आणि खनिज कचरा यामध्ये केलं जातं. यानंतर विद्यार्थी मित्रो, या गटाचं नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की कचऱ्याचं 2 गटामध्ये आपल्याला विभाजन करता येईल. मग ते 2 गट कोणते? तर पहिला गट हा विघटनशील कचरा म्हणजेच बायोडिग्रेडेबल वेस्ट. आणि दुसरा कोणता गट? तर अविघटनशील कचरा, तो म्हणजेच नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. तर विघटनशील कचऱ्यामध्ये कोणत्या कचऱ्याचा समावेश होतो विद्यार्थी मित्रो? तर विघटनशील कचऱ्यामध्ये या कचऱ्याचं विघटन हे सहज सूक्ष्म जीवामार्फत होतं. त्यामुळं या कचऱ्यामध्ये खराब झालेले जे अन्न असेल, भाज्या असतील, माती, राख, शेण, झाडांचे भाग यांचा समावेश हा विघटनशील कचऱ्यामध्ये होतो. यालाच ओला कचरा असं सुद्धा म्हटलं जातं. आणि या कचऱ्यामार्फत जैवइंधन निर्मिती अर्थात बायोगॅस निर्मिती ही करता येते. एक उत्तम प्रकारचं आपल्याला इंधन आणि उत्तम प्रकारचं खत सुद्धा या विघटनशील कचऱ्यामार्फत आपल्याला मिळतं. त्याचप्रमाणे अविघटनशील कचरा कोणता आहे? नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट. तर या कचऱ्यामध्ये प्लास्टिक असेल, निरनिराळ्या प्रकारचे जड धातू असतील, यांचा समावेश हा अविघटनशील कचऱ्यामध्ये होतो. कारण याचं सहजासहजी हे विघटन होत नाही. हे याचं विघटन होण्यासाठी प्रदीर्घ काळ, बराच कालावधी हा लोटावा लागतो, बराच कालावधी हा जातो. त्यानंतर या ठिकाणी जरा डोके चालवा असा प्रश्न उपस्थित केलेला आहे. यामध्ये अविघटनशील घनकचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करणे का आवश्यक ठरते? तर अविघटनशील कचऱ्यामध्ये धातू आणि प्लास्टिकचा किंवा इतर घटकांचा समावेश होतो. त्याचं पुनर्चक्रीकरण केल्यानंतर त्या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारच्या वस्तू या मिळू शकतात. त्याचबरोबर या वस्तू निर्मितीसाठी जी ऊर्जा खर्च करावी लागतात, त्याचबरोबर नैसर्गिक संसाधने लागतात, ही कमीत कमी लागते. म्हणून आपणास अविघटनशील कचऱ्याचे पुनर्चक्रीकरण करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सुक्या घनकचऱ्यामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होतो? तर सुक्या घनकचऱ्यामध्ये प्लास्टिक, जड धातू यांचा समावेश हा होतो. विद्यार्थी मित्रो,
त्याचप्रमाणे या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे विद्यार्थी मित्र, तक्ता दिलेला आहे. परिसरातील विविध टाकाऊ पदार्थाची यादी करा आणि खालील प्रमाणे तक्ता करा. एक उदाहरण फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे या ठिकाणी, वस्तू दिलेली आहे, त्यानंतर विघटनशील पदार्थ आहे का, अविघटनशील पदार्थ तो आहे का, पुनर्निर्मिती करणं शक्य आहे का, त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो का, आणि तो विषारी आहे का. या मुद्द्याचं आपण ती वस्तू उदाहरण निवडल्यानंतर त्यामध्ये त्याचं विभाजन करायचं. इथं उदाहरण दिलेलं प्लास्टिक बाटली, याचं विघटन होतंय का, सहजासहजी विघटन होत नाही, अविघटनशील तो पदार्थ आहे, पुनर्निर्मिती करणं शक्य आहे, त्याचबरोबर त्याचा पुनर्वापर सुद्धा करणं शक्य आहे. ते वातावरणात फेकून दिल्यानंतर ते विषारी होतं, म्हणजे प्रदूषित होतं, त्यामुळे ते विषारी आहे. तर अशा प्रकारे विविध घटकांचा तुम्ही या तक्त्यामध्ये समावेश करून ते विघटनशील आहे का, अविघटनशील आहे का, त्याचबरोबर त्याची पुनर्निर्मिती करणं, पुनर्वापर करणं आणि ते विषारी आहे का, हा तक्ता तुम्ही घरून पूर्ण करून आणावयाचा आहे. आपल्याला माहित आहे सध्या मोबाईलचे युग आहे आणि मोबाईल काही वेळा नादुरुस्त होतात आणि हे नादुरुस्त झालेले मोबाईल काय होतं तर तुम्ही एखाद्या दुकानामध्ये ज्या ठिकाणी मोबाईल दुरुस्त करतात त्या ठिकाणी त्या दुकानदाराशी भेट घ्या आणि तुमच्या दुकानामध्ये जे नादुरुस्त झालेले मोबाईल आहेत किंवा नादुरुस्त जे पार्ट आहेत त्याची कशाप्रमाणे विल्हेवाट लावतात याची तुम्ही माहिती प्राप्त करायची आहे, मिळवायची आहे. तर या घनकचऱ्याचा दुष्परिणाम आपल्याला काय होतात विद्यार्थी मित्रो, तर घनकचऱ्याच्या दुष्परिणाम हा सजीवाच्या विविधतेवर परिणाम होतो. सजीवाची विविधता ही नष्ट होऊ लागलेली आहे. त्याचबरोबर कचऱ्याची दुर्गंधी निर्माण होते विद्यार्थी मित्रो. त्याचबरोबर या घनकचऱ्यामुळं विषारी वायू निर्मिती होते, नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास होतो, हवा प्रदूषित होते, मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण होतं, माती प्रदूषण होतं आणि विविध रोगांचा रोग प्रसार वाढतो. बघा, घनकचऱ्याच्या दुष्परिणामामुळं सजीवांच्या विविधतेवर परिणाम होतो, कचऱ्याची दुर्गंधी होते, विषारी वायू निर्मिती होते, नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास होतो, हवा प्रदूषित होते, जल प्रदूषण म्हणजेच पाणी प्रदूषण होतं, मातीचं प्रदूषण होतं आणि विविध रोगांचा फैलाव होतो म्हणजेच रोग प्रसार होतो. म्हणून आपल्याला दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून घनकचरा व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे. तर पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता का आहे याची माहिती आपण घेऊया. तर घनकचरा व्यवस्थापन पर्यावरण प्रदूषण यामुळे रोखता येईल, त्याचप्रमाणे परिसर स्वच्छता सुद्धा करता येईल. परिसर स्वच्छतेसाठी या घनकचऱ्याचं व्यवस्थापन करणं काळाची गरज आहे. त्याचबरोबर निरनिराळ्या प्रकारची आपल्याला ऊर्जा निर्मिती करता येईल, खत निर्मिती करता येईल, रोजगार निर्मिती, कामाच्या संधी उपलब्ध होतील. घनकचरा प्रक्रियेद्वारे नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी करण्यासाठी याचा उपयोग होईल आणि आरोग्य संरक्षण व जीवनाची गुणवत्ता व पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी याची आपल्याला मदत होईल. तर पर्यावरण प्रदूषण रोखण्यासाठी, परिसर स्वच्छतेसाठी, ऊर्जा निर्मिती तसेच खत निर्मिती, रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी, त्याचबरोबर नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी करण्यासाठी आपल्याला घनकचरा व्यवस्थापन करणं काळाची गरज आहे. त्याचप्रमाणे शहरी व औद्योगिक क्षेत्रातून निर्माण होणारा घनकचरा, त्यापासून निर्माण होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी व पर्यावरण स्वच्छ राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन करणं काळाची गरज आहे. त्यासाठी उत्पादन प्रक्रिया जास्त कार्यक्षम बनवून कचरा कमी कसा तयार होईल, त्याचबरोबर त्याची पुन्हा टाकाऊ वस्तूची पुनर्निर्मिती कशी करता येईल, त्याचबरोबर कचरा कमीत कमी कसा निर्माण होईल या धोरणाचा आपल्याला अवलंब करावा लागेल. बघा विद्यार्थी मित्रो, त्यानंतर घनकचऱ्याचं व्यवस्थापन कशा प्रकारे काही मुद्दे दिलेले आहेत. उदाहरणार्थ या ठिकाणी जैव वैद्यकीय कचरा. तर जैव वैद्यकीय कचरा म्हणजे हॉस्पिटल मधला कचरा, दवाखान्यातील कचरा. तर याचं भट्टीद्वारे उच्च तापमानात कचऱ्याचं ज्वलन करून तो नष्ट केला पाहिजे. भट्टीद्वारा उच्च तापमानात ज्वलन करून तो नष्ट केला पाहिजे. त्यानंतर पायरोलिसिस हे तत्व आहे. उच्च तापमानात कचऱ्याचे ज्वलन करून ऊर्जा निर्मिती केली पाहिजे. पायरोलिसिस उच्च तापमानात कचऱ्याचं ज्वलन करून निरनिराळ्या ठिकाणी आपण शहराच्या
ठिकाणी पाहतो, निरनिराळ्या मोठ्या महानगराच्या ठिकाणी अशा प्रकारचे पायरोलिसिस हे तंत्रज्ञ अवलंबून ऊर्जा निर्मिती केलेली आहे. त्यानंतर तिसरा आहे औद्योगिक घनकचरा व्यवस्थापन, भूमिभरणाची पद्धत. निरनिराळ्या उद्योगधंद्यातून बाहेर पडणारा जो कचरा आहे तो जमिनीत गाडला पाहिजे, भूमिभरण त्याला म्हटलं जातं. त्यानंतर गांडूळ खत निर्मिती, गांडूळ खताच्या म्हणजे गांडुळाच्या साहाय्यानं खत निर्मिती केली पाहिजे. त्याचबरोबर संरक्षित भूमिभरणाची स्थळे आणि कंपोस्टिंग, सेंद्रिय खत हे निर्माण केलं पाहिजे. अशा प्रकारे घनकचऱ्याचं व्यवस्थापन करणं आणि त्यामुळं पर्यावरण स्वच्छ राखणं, आपलं आरोग्य स्वच्छता ठेवणं, निरनिराळ्या प्रकारची ऊर्जा निर्मिती करणं, त्याचबरोबर नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी करणं, आरोग्य संरक्षण, जीवनाची गुणवत्ता सुधारणं आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. यानंतर आपण घनकचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे कोणती आहेत ही पाहणार आहोत. पहिलं तत्व आहे पुनर्वापर, अर्थात त्यालाच रिड्यूस असं म्हटलं जातं. दुसरं आहे वापर नाकारणे, रिफ्यूज. तिसरं आहे चक्रीकरण, रिसायकल. चौथा आहे पुनर्विचार, रिथिंक. पाचवा आहे वापर कमी करणं म्हणजेच रिड्यूस. सहावा आहे संशोधन, रिसर्च. आणि सातवा आहे नियमन अथवा जनजागृती, रेग्युलेट अँड पब्लिक अवेअरनेस. तर घनकचरा म्हणजेच पुनर्वापर म्हणजे काय पाहूया. वापराच्या वस्तू टाकाऊ झाल्यानंतर इतर ठिकाणी योग्य कामासाठी वापराव्यात, म्हणजे पूर्णपणे टाकून देऊ नये. इतर कामासाठी त्याचा वापर कसा करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. वापर नाकारणे, वापर नाकारणे म्हणजे प्लॅस्टिक असेल, थर्माकोल असेल यासारख्या अविघटनशील पदार्थापासून बनवलेल्या वस्तूचा वापर कमी करणं किंवा वापर टाळणे, वापर करायचाच नाही प्लॅस्टिकच्या वस्तू, थर्माकोलच्या वस्तू. त्यानंतर रिसायकल अर्थात पुनर्चक्रीकरण, टाकाऊ पदार्थावर पुनर्चक्रीकरण करून त्यापासून उपयुक्त पदार्थ बनवणे, उदाहरणार्थ कागद, काच यांचं पुनर्चक्रीकरण करता येतं. विद्यार्थी मित्र, पुनर्विचार, रिथिंक. दैनंदिन जीवनातील वस्तू वापरण्याबाबत आपल्याला सवयी, कृती, परिणाम याचा पुन्हा नव्याने विचार करणं गरजेचं आहे. रिड्यूस, वापर कमी करणं. साधन संपत्ती वाया जाईल म्हणून अशा वस्तूचा वापर कमी केला पाहिजे, पुनर्वापर केला पाहिजे. अनेक जणांमध्ये मिळून एकाच गोष्टीचा वापर करणं, यूज अँड थ्रो तत्व न वापरणं, अशा प्रकारे वापर कमी करणं. त्याचबरोबर संशोधन अर्थात रिसर्च, तात्पुरते वापराबाहेर असलेले टाकाऊ पदार्थ पुन्हा वापरात कसे आणता येईल याच्यावर संशोधन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर नियमन अथवा जनजागृती. तर कचऱ्याच्या विघटनासाठी लागणारा कालावधी, कचऱ्याच्या विघटनासाठी लागणारा कालावधी, निरनिराळ्या कचऱ्याचं विघटन होण्यासाठी कालावधी हा वेगवेगळा असतो. या तक्त्याच्या माध्यमातून आपल्याला निदर्शनास येईल, माहिती कळेल. उदाहरणार्थ यामध्ये या ठिकाणी केळाची साल 3 ते 4 आठवडे विघटन होण्यासाठी लागतो. कागदी पिशव्या 1 महिना, कापडाच्या चिंध्या 5 महिने, लोकरी पायमोजे 1 वर्ष, लाकूड 10 ते 15 वर्ष, चामडी बूट 40 ते 50 वर्ष, जस्ताचे डबे 50 ते 100 वर्ष, अॅल्युमिनियमचे डबे 200 ते 250 वर्ष, विशिष्ट पिशव्या 10 लाख वर्ष, प्लॅस्टिक पिशव्या 10 लाख वर्ष आणि थर्माकोलचे कप हे अनंत काळ हे टिकू शकतात विघटनासाठी. तर अशा प्रकारे विविध कचरा विघटनासाठी वेगवेगळ्या प्रकारचा कालावधी हा लागतो. तर हा कचरा आपल्या सभोवती साठणारा जो घनकचरा आहे याचा विघटनासाठी लागणारा कालावधी हा वेगळा असतो आणि या घटकाचा म्हणजे जो विघटन होत नाही त्या घटकाचा परिणाम होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्याल. तर यामध्ये चित्र दिलेले आहे विद्यार्थी मित्रो, घनकचरा साठवण्याची पद्धत. तर वेगवेगळ्या बादल्या दिलेल्या आहेत. या ठिकाणी एका बादलीमध्ये पेपर गोळा केलेले आहेत, एका पेपरमध्ये काचेचे तुकडे ग्लास तयार आहे, एखाद्यामध्ये प्लॅस्टिक आहे आणि एखाद्यामध्ये धातूचे तुकडे मेटल्स. तर अशा प्रकारे जर विविध प्रकारे साठवण केली तर पर्यावरणाची प्रदूषित होण्याची समस्या ही कमीत कमी आपल्याला भासेल आणि पुनर्चक्रीकरण हे सुद्धा सहजासहजी वेगळ्या पद्धतीने साठवल्यानंतर आपल्याला पुनर्चक्रीकरण त्याचबरोबर खत निर्मिती, ऊर्जा निर्मिती करणं हे सहजासहजी शक्य होईल. त्याचबरोबर या ठिकाणी पुढचा मुद्दा आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट.
तर तुमच्या सभोवती कोणकोणत्या आपत्ती ओढवल्या आणि तुम्ही अनुभवल्या आहेत त्याचे सभोवताच्या परिस्थितीवर कोणते परिणाम झालेले आहेत. तर आपल्या सभोवती अनेक आपत्ती आपण पाहतो, रेडिओच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून किंवा काही प्रत्यक्ष अनुभवती अपघात हे वारंवार घडणारे आपल्या समोरचे चित्र आहे. त्याचबरोबर विविध माध्यमाद्वारे भूकंप, महापूर, आग लागणे, वणवा लागणे अशा प्रकारे आपत्ती या आपण पाहिलेल्या आहेत, रेडिओवर ऐकलेल्या आहेत, त्याचबरोबर टीव्हीवर पाहिलेले आहेत. मग त्याचा परिणाम हा मानवी जीवनावर प्रतिकूल होतो. विद्यार्थी मित्रो, यामुळे सभोवताच्या परिस्थितीवर, सर्व सजीव सृष्टीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. हे आपण पाहिलेलंच आहे. आपत्तीपासून बचाव होण्यासाठी किंवा कमीत कमी हानी होण्यासाठी तुम्ही कसे नियोजन कराल? तर हवामानाचा अंदाज ऐकून त्या संदर्भात कोणत्या प्रकारची आपत्ती येणार आहे त्या संदर्भात योग्य प्रकारे नियोजन. भूकंप येणार असेल तर टेबल खाली आपण बसलं पाहिजे. भूकंपाच्या हालचाली झाल्या असेल, पाऊस पडत असेल, विजांचा कडकडाट येत असेल तर झाडाखाली न थांबता बाजूला थांबलं पाहिजे, मान खाली घालून. अशा प्रकारे योग्य प्रकारे जर नियोजन केलं तर आपल्याला जीवितहानी आपली टाळता येईल. बचाव होण्यासाठी कमीत कमी, त्याचबरोबर शेतीचं नुकसान होणार नाही याची सुद्धा आपण हवामानाच्या अंदाजानुसार योग्य प्रकारे नियोजन केलं तर टाळता येईल. तर अशा प्रकारे नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती या आपत्तीचा आपण अभ्यास केलेला आहे. नैसर्गिक आपत्ती महापूर असेल, वादळ असतील, चक्रीवादळ असेल, त्याचबरोबर भूकंप असतील, विजांचा कडकडाट असेल तर हे नैसर्गिक आपत्ती आहे. त्याचबरोबर मानव आपत्ती दंगल असेल, त्याचबरोबर बॉम्बस्फोट असेल, चेंगराचेंगरी असेल गर्दीच्या ठिकाणी, तर अशा प्रकारच्या मानवी आपत्ती आहेत या. तर आपल्या सभोवती वीज पडणे, महापूर येणे अशा नैसर्गिक आपत्ती पाहता मानवी आपत्ती, अपघात घडणे, बॉम्बस्फोट, कारखान्यातील रासायनिक दुर्घटना, गर्दीच्या ठिकाणी होणारी चेंगराचेंगरी अशा मानवनिर्मित आपत्ती घडतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि आर्थिक हानी होते. तर विविध प्रकारच्या आपत्ती ओढवल्यानंतर जीवितहानी कोणत्या प्रकारची होते त्यासाठी आपण जीवितहानी होऊ नये म्हणून, कमीत कमी व्हावे म्हणून प्रथम उपचार केला जातो. म्हणजेच आपत्तीमध्ये जखमी झालेल्या आपत्तीग्रस्तांना प्रथम उपचार केला जातो. आपत्तीमध्ये जी जखमी झालेल्या व्यक्ती आहेत त्याच्यावर जो उपचार केला जातो त्यालाच प्राथमिक उपचार किंवा प्रथम उपचार असं म्हटलं जातं. प्रथम उपचाराचा मुख्य उद्देश काय आहे तर कमीत कमी जीवितहानी टाळणे. त्याचप्रमाणे प्रकृती खराब होत जाण्यापासून बचाव करणं. प्रथम उपचार तातडीने काही करावयाच्या या उपाययोजना आहेत. तर जीवितहानी कमीत कमी केली पाहिजे, त्याच्या जीवितास धोका कमीत कमी होईल. म्हणजेच प्रथम उपचार ही त्याची मूळ तत्व आहे. मग प्रथम उपचाराची मूल तत्वे कोणती आहेत आणि सुचेतन आणि पुनर्जीवन म्हणजे काय, लाईफ अँड रिसक्शन. तर प्रथम उपचाराची मूल तत्वे सुचेतनता आणि पुनर्जीवन. तर पहिला आहे तत्व श्वसन मार्ग, एअरवे. आपत्ग्रस्ताला श्वास घ्यायला अडचण होत असेल, डोके उतरते करावे, त्याचं डोकं उतरतं ठेवावं किंवा हनवटीला वर उचलावे, त्यामुळे श्वास नलिका खुली राहते. तर पहिला आहे मार्ग श्वसन मार्ग. आपत्ग्रस्ताला श्वास घेण्यास अडथळा निर्माण, त्रास होत असेल तर हनवटीला वर उचलावे, त्यामुळे श्वास नलिका खुली राहते. दुसरा आहे श्वासोश्वास, ब्रीथिंग. जर श्वासोश्वास बंद झाला असेल तर आपत्ग्रस्ताच्या तोंडातून कृत्रिम श्वासोश्वास द्यावा. त्याला कृत्रिम श्वासोश्वास देणं गरजेचं आहे. श्वासोश्वास त्रास होत असेल घेण्यास तर कृत्रिम श्वासोश्वास द्यावा. बंद झाला असेल तर कृत्रिम श्वासोश्वास द्यावा. तिसरा आहे रक्ताभिसरण, सर्क्युलेशन. जर आपत्ग्रस्त व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असेल तर त्या व्यक्तीला प्रथम कृत्रिम श्वासोश्वास द्यावा आणि नंतर छातीवर 2 तळव्यांनी हात ठेवून हृदयावर जोराचा दाब द्यावा. ही प्रक्रिया 15 वेळेस करावी. त्याला CPR असं म्हटलं जातं. CPR म्हणजे कार्डिओ पल्मनरी रिसक्शन म्हणतात. आपत्ग्रस्त व्यक्तीचे रक्ताभिसरण परत सुरळीतपणे चालू होण्यास मदत होते. CPR या तत्वामुळं आपत्ग्रस्त व्यक्तीचं रक्ताभिसरण क्रिया ही चालू होते. तर प्रथम उपचाराची मूल तत्वे म्हणजे काय, श्वसन मार्ग. आपत्ग्रस्त व्यक्तीला श्वास घेण्याचा त्रास होत असेल तर त्याचं डोकं उतरतं करावं,
किंवा हनुवटीला वर उचलावं. दुसरा आहे श्वासोश्वास. श्वासोश्वास बंद झाला असेल तर कृत्रिम श्वासोश्वास त्याला द्यावा. तिसरा आहे रक्ताभिसरण. आपदग्रस्त व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत असेल तर छातीवर 2 तळव्याने हात देऊन हृदयावर जोराचा दाब द्यावा आणि ही क्रिया 15 वेळा करावी. त्यामुळे रक्ताभिसरण सुरू होण्यास मदत होईल. त्यानंतर या ठिकाणी रक्तस्राव. जर आपदग्रस्त व्यक्तीला रक्तस्राव मोठ्या प्रमाणावर होत असेल तर त्या जखमेवर निर्जंतुक आवरण ठेवून अंगठा किंवा तळव्याचा दाब 5 मिनिटे ठेवावा. रक्तस्राव ज्या ठिकाणी रक्त वाहत असेल त्या ठिकाणी निर्जंतुक पट्टीनं ते आवरण बांधावं, त्याच्यावर अंगठा 5 मिनिटे ठेवावा. त्याचबरोबर अस्थिभंग म्हणजे फ्रॅक्चर झाला असेल हाडाचा किंवा मणक्यावर आघात झाला असेल तर आपदग्रस्त व्यक्तीचे हात मोडले असेल तर त्याचे आचलन करावे. म्हणजे तो भाग हालचाल करू नये. ज्या भागामध्ये इजा झालेली आहे, हाड मोडलेला आहे, फ्रॅक्चर आहे, त्याचं आचलन करण म्हणजे त्याला हलवू नये सतत. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या फळ्या उपलब्ध असतील तर त्या बांधून अचल करण्यासाठी उपयोग करावा. मणक्यावर आघात झालेल्या व्यक्तीला कठीण रुग्ण सेविकर म्हणजे स्ट्रेचरवर ठेवावे. त्यानंतर पोळणे भाजणे. एखाद्या व्यक्तीला पोळलं असेल, भाजला असेल, होरपळला असेल तर 10 मिनिटे भाजलेल्या जागेवर, होरपळलेल्या जागेवर थंड पाणी सतत धरावे. थंड पाण्याची धार ही ठेवावी. 10 मिनिटे भाजलेल्या भागावर थंड पाण्याची धार ठेवावी. तर अशा प्रकारे प्रथम उपचार हे करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी लचक, मुरगळणे, चमक भरणे, मुकामार अशा परिस्थितीमध्ये RICE ची उपाययोजना करावी. लचकला असेल, मुरगळलं असेल, चमक भरलेली असेल, मुकामार लागले असेल तर RICE या तत्वाचा या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. R म्हणजे रेस्ट, I म्हणजे आईस आणि C म्हणजे कॉम्प्रेशन, E म्हणजे इलेवट. तर रेस्ट म्हणजे काय तर आपदग्रस्ताला आरामदायक अवस्थेत बसवावे. दुसरा आहे आपदग्रस्ताला मार लागलेल्या जागेवर बर्फाचे पोटी धरावे म्हणजे बर्फ त्या ठिकाणी धरावा. तिसरा कॉम्प्रेशन, बर्फाचे पोटी ठेवल्यावर त्या भागाला हळूवार मसाज करावा म्हणजे त्या ठिकाणी रक्ताभिसरण व्हावं म्हणून त्या ठिकाणी चोळलं पाहिजे, मसाज करावा म्हणजेच कॉम्प्रेशन. आणि चौथा आहे इलेवट. इलेवट म्हणजे मार लागलेला भाग उंचावून ठेवावा. तर अशा प्रकारे लचक, मुरगळणे, चमक मारणे, मुकामार अशा परिस्थितीमध्ये RICE तत्व वापरले पाहिजे. रेस्ट, आईस, कॉम्प्रेशन, इलेवट हे 4 मुद्दे लक्षात ठेवणं गरजेचं आहे या ठिकाणी. त्याचबरोबर विद्यार्थी मित्र, पुढचा मुद्दा रुग्णाचे किंवा आपदग्रस्ताचे वहन कसं करावं. एखादा रुग्ण किंवा आपदग्रस्त असेल त्याचं वहन कसं करावं तर त्याला पहिली पद्धत आहे पाळणा पद्धत. पाळणा पद्धत म्हणजे काय तर कमी वजनाचे रुग्ण यासाठी पाळणा पद्धतीनं उचलून घेऊ जावे. दुसरी पद्धत आहे पांडगुळीला मारणे. रुग्ण जर शुद्धीवर असेल तर उपयुक्त पद्धत आहे ही. तिसरी पद्धत आहे मानवी कोवडी पद्धत. एकाच पायाला जखम किंवा मार लागला असेल तर दुसऱ्या पायावर कमीत कमी भार देऊन चालणं. खेचून नेणे किंवा उचलून नेणे. बेशुद्ध रुग्णाला थोड्या अंतरावर नेण्यासाठी अशा प्रकारे खेचून किंवा उचलून नेणं आवश्यक आहे. 4 हाताची बैठक. जेव्हा रुग्णाच्या कमरेखाली अवयवांना आधाराची गरज असते तेव्हा 4 हाताची बैठक वापरली जाते. 2 हाताची बैठक. जे रुग्ण आधारासाठी स्वतःचे हात वापरू शकत नाहीत परंतु स्वतःचे शरीर सरळ ठेवू शकतात त्याला 2 हाताची बैठक वापरली पाहिजे. स्ट्रेचर म्हणजे आपत्ती काळात घाई गडबडीच्या वेळी नेहमीचे स्ट्रेचर उपलब्ध होईल असं नाही. अशा वेळेस उपलब्ध वस्तूचा जसे बांबू, दरवाजे, ब्लँकेट, रग, चादर याचा वापर करून स्ट्रेचर बनवलं पाहिजे. ज्या परिस्थितीमध्ये उपलब्ध साधन सामुग्री आहे त्या परिस्थितीमध्ये रग असेल, बेडशीट असेल, दरवाजे असतील, बांबू असतील याचा वापर करून स्ट्रेचर बनवावं. आणि अग्निशामक दलाची उचलून नेण्याची पद्धत. अशा प्रकारे आपदग्रस्ताचे वहन करण्यासाठी पाळणा पद्धत, पाणगुळीला मारणे, मानवी कुबडी, खेचून नेणे किंवा उचलून नेणे, 4 हाताची बैठक, 2 हाताची बैठक, अग्निशामक दलाची उचलून नेण्याची पद्धत आणि स्ट्रेचर या पद्धतीचा वापर हा आपदग्रस्ताचे वहन करण्यासाठी केला जातो. आणि या पाठामधील शेवटचा मुद्दा म्हणजेच आपत्ती काळातील इतर साधने. ज्यावेळी एखादी आपत्ती अचानक होती
अचानक निर्माण होते त्यावेळी इतर साधनांचा कुठल्या प्रकारे वापर करता येईल. तर महापुरातून पाण्यामधून लोकांना सुरक्षित काढण्यासाठी आपल्याला बोटीचा वापर केला जातो. त्याचबरोबर तातडीची मदत म्हणून लाकडी फळ्या पाण्यामध्ये टाकल्या जातात, बांबूच्या तर्फा टाकल्या जातात, हवा भरलेली ट्यूब्स टाकले जातात आणि त्यावरून आपली जीवितहानी टाळता येईल. म्हणजेच आपत्ती काळातील इतर साधने म्हणजेच कोणकोणते आहेत? बोटीचा वापर, लाकडी फळ्यांचा वापर, बांबूच्या तर्फा, हवा भरलेली टायर्स ट्यूब यांचा वापर करून आपल्याला जीवितहानी टाळता येईल. अग्निशामक यंत्रे कुठेही सहज नेता येईल असं उपकरण बनवलं पाहिजे. आग विझवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे वापरतात. तर अशा प्रकारची तुमच्या शहरातील जो अग्निशामक दल आहे, विभाग आहे, त्या ठिकाणी भेट द्या आणि विविध अग्निशामक दलामध्ये विविध यंत्रे कुठल्या प्रकारची वापरली जातात याची माहिती तुम्ही गोळा करा. तर अशा प्रकारे आजच्या तासाला आपण घनकचरा व्यवस्थापन म्हणजे काय याची माहिती पाहिलेली आहे. यामध्ये घनकचरा म्हणजे काय, घनकचरा निर्मिती कशा प्रकारे होतो, घनकचऱ्याचं वर्गीकरण कशा प्रकारे केलं जातं, त्याचप्रमाणे घनकचऱ्याचं विभाजन 2 गटामध्ये केलं जातं, अविघटनशील आणि विघटनशील याची माहिती घेतलेली आहे. त्याचप्रमाणे घनकचरा व्यवस्थापनामुळं दुष्परिणाम कोणते होतात? सजीवाच्या विविधतेवर परिणाम होतो, कचऱ्याची दुर्गंधी निर्माण होते, विषारी वायू निर्मिती, नैसर्गिक सौंदर्याचा ऱ्हास, हवा प्रदूषित, जल प्रदूषण, माती प्रदूषण, रोग प्रसार याची माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापनाची आवश्यकता का आहे, परिसर स्वच्छतेसाठी, प्रदूषण रोखण्यासाठी, ऊर्जा निर्मिती, खत निर्मिती, त्याचप्रमाणे घन कचरा प्रक्रियेद्वारे नैसर्गिक संसाधनावरील ताण कमी करण्यासाठी, आरोग्य संरक्षण व जीवनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी याची माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर घन कचरा व्यवस्थापनाची 7 तत्वे: पुनर्वापर, वापर नाकारणे, चक्रीकरण, पुनर्विचार, वापर कमी करणं, संशोधन, नियमन व जनजागृती. त्याचबरोबर घन कचरा व्यवस्थापनामध्ये 3 R तंत्राचा वापर, रिड्यूस, रियूज अँड रिसायकल याचीही माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर घन कचरा विघटनासाठी विविध कचरा विघटनासाठी लागणारा कालावधी आणि ते साठवण्याच्या ठिकाणी कोणत्या उपाययोजना कराव्यात याची माहिती पाहिलेली आहे. साठवण्याच्या पद्धतीची माहिती घेतलेली आहे. यानंतर आपण आपत्ती व्यवस्थापन या विभागामध्ये आपत्ती कोणकोणत्या प्रकारची, मानवी आपत्ती, नैसर्गिक आपत्ती कशा प्रकारची असते, आपत्तीमध्ये जखमी व्यक्तीवर प्रथम उपचार कसा करावा लागतो याची माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर लचक, मुरगळणे, RIC तत्व हेही याची माहिती घेतलेली आहे. त्याचबरोबर रुग्णांचे व आपदग्रस्ताचे वहन कसं करावं याची माहिती घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रो, हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. या पाठाखालची प्रश्न उत्तर आपण